नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मोनोहायब्रिड क्रॉस स्टडी करणार आहोत. मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये दोन जे प्लांट आहेत, दोन प्लांटमध्ये क्रॉसिंग होते. क्रॉस बिटवीन द टू डिफरंट प्लांट हॅव्हिंग अ सिंगल पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स. हे असं क्रॉसिंग आहे. या क्रॉसिंगमध्ये मेंडेलनं काय केलं, एक टॉल प्लांट घेतला, एक पी प्लांट, आणि दुसरा आहे ना डॉर्फ पी प्लांट घेतला. हे आहे ना फर्स्ट पी प्लांट आहे आणि हे सेकंड आहे. फेनोटाईप याचा टॉल आहे आणि याचा डॉर्फ आहे. फेनोटाईप म्हणजे जे कॅरेक्टर आपण ज्याला ऑब्झर्वेशन करू शकतो, ते आहे ना फेनोटाईप कॅरेक्टरमध्ये येतात. फॉर एक्झाम्पल, आता एखाद्या प्लांटची हाईट शॉर्ट असेल तर तुम्ही त्याला बघून सांगता की हे शॉर्ट आहे. ते झालं फेनोटाईप कॅरेक्टर. आणि जेनोटाईप कॅरेक्टर म्हणजे जेनेटिक मेकअप ऑफ ॲन ऑर्गॅनिझम. ते गॅमिट वगैरे याच्यामध्ये असतात. जिनोटाईपमध्ये आता टॉलसाठी आहे ना कॅपिटलमध्ये डबल टी वापरलेला आहे आणि डॉर्फसाठी आहे ना स्मॉल टी. फर्स्ट फिलियल जनरेशनमध्ये, दॅट इज F1 जनरेशनमध्ये, यांचं क्रॉसिंग होऊन आहे ना इथं टॉल फॉर्म होते. हे टॉल आहे ना हायब्रिड आहे. इट इज अ हायब्रिड. फर्स्ट जनरेशनमध्ये हायब्रिड फॉर्म होतात. नंतर याची आहे ना सेल्फिंग करून F2 जनरेशनमध्ये, दॅट इज सेकंड फिलियल जनरेशनमध्ये, हे गॅमिट आहे ना अजून याच्यापासून आपण मिळू शकतो. इथं काय व्हायला सेल्फिंग. F1 मध्ये जे आपल्याजवळ काय होतं, टॉल प्लांट होता, हायब्रिड आहे. याची आहे ना आपण F2 मध्ये सेल्फिंग करायलो. आता हे जे सिम्बॉल आहे हे मेलचं आहे आणि हे फिमेलचं आहे. मेल गॅमिट आणि हे फिमेल गॅमिट. यांच्यामध्ये F2 मध्ये सेल्फिंग होऊन आहे ना इथं कॅपिटल टी आणि कॅपिटल टी. इथं कॅपिटल टी इंटू स्मॉल टी, कॅपिटल टी, स्मॉल टी. इथं स्मॉल टी इंटू कॅपिटल टी, कॅपिटल टी, स्मॉल टी, कॅपिटल स्मॉल टी इंटू स्मॉल टी, स्मॉल टी. याचा रेशो आहे ना याच्यामध्ये, आता टॉल किती आहेत, फर्स्ट, सेकंड, थर्ड, 3:1 असा रेशो आहे याचा. आणि एक डॉर्फ आहे म्हणून 1. अशा प्रकारे हे मोनोहायब्रिड क्रॉस आहे. डायहायब्रिड क्रॉसमध्ये द क्रॉस बिटवीन द टू डिफरंट प्लांट्स हॅव्हिंग टू पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग ट्रीट और कॅरेक्टर्स. डायहायब्रिड क्रॉसमध्ये आहे ना टू पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरला स्टडी केल्या जाते आणि मोनोहायब्रिडमध्ये सिंगल पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरला स्टडी केले जाते. हे जे डायहायब्रिड आहे याच्यामध्ये आहे ना फर्स्ट प्लांट इज अ टॉल, सेकंड इज अ डॉर्फ, हॅव्हिंग अ राऊंड येलो सीड. फर्स्ट प्लांटमध्ये जे टॉल आहे, आणि सेकंडमध्ये आहे ना सेकंड प्लांट इज अ डॉर्फ हॅव्हिंग अ रिंकल ग्रीन सीड. याच्यामध्ये क्रॉसिंग होऊन आहे ना याचे हे गॅमिट्स आहेत. कॅपिटलमध्ये गॅमिट आहेत, टॉल आहे म्हणून कॅपिटलमध्ये. हे आहे ना स्मॉल आहेत, म्हणजे स्मॉल लेटरमध्ये आहेत जे डॉर्फ प्लांट आहे. गॅमिट आपण याचे काढलेत आणि या गॅमिटला F1 मध्ये आपण याचं क्रॉसिंग केलं. F1 मध्ये हायब्रिड फॉर्म झाला, दॅट इज अ राऊंड येलो सीड प्लांट इन F1. या F1 नंतर आपण काय करतो, F2 मिळवण्यासाठी सेल्फिंग, आपण याची सेल्फिंग करू. हे आहे ना सिम्बॉल मेलचा आहे, मेल गॅमिट, आणि हे फिमेलचं आहे. याच्यामध्ये आहे ना हे बघा, कॅपिटल R कॅपिटल Y इंटू कॅपिटल R कॅपिटल Y. फर्स्ट गॅमिट भेटला आपल्याला. सेकंड याचं कसं आहे, मल्टिप्लिकेशन याचं करत राहिलं तर सगळे गॅमिट भेटतात. आपण दुसरा घेऊ, कॅपिटल R Y कॅपिटल R स्मॉल y, कॅपिटल R कॅपिटल Y स्मॉल r कॅपिटल Y, कॅपिटल R कॅपिटल Y स्मॉल r स्मॉल y. F1 मध्ये आपण सेल्फिंग करून आहे ना, शेवटी F2 जनरेशनमध्ये रेशो येतो 9:3, 3:3, 3:1. याच्यामध्ये सगळे गॅमिट हे फॉर्म झालेले आहेत.